आप देखिए, ये जूम करो, ये दिखाओ कि ये देखिए किस तरीके से ये अभद्रता कर रहा है। ये देखिए इसकी इसकी ये जनजी, ये देश सुधारेगा, ये देश बर्बाद करने निकले हैं। सब भागे, पुलिस वाले भागे। भाई पुलिसों की संख्या वहाँ पे देखो भाई, ये देखो पुलिसों के भाई भाई मार गए भाई। तो गाइस ये प्रोटेस्ट है, पुलिस ने फिलहाल घेरा बनाया है हमें बाहर निकालने के लिए। और यहाँ पर हम आज यूं ही नहीं खड़े हैं, अभी ये तमाशा तो शुरू हुआ है। नरेंद्र मोदी की पिक्चर बाकी है और इस पिक्चर का जब तुमको अंदाजा होगा तो तुम भी वो बांग्लादेशी की तरह या किसी और मुल्क की तरह असाइलम लेके कहीं और भाग जाओगे। यहाँ पर तुम्हारे लिए इस देश में कुछ नहीं बचा, इस मुल्क में कुछ नहीं बचा। इनकलाबो इनकलाबो इनकलाब। नमस्कार, द उदय निरगुडकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी डॉक्टर उदय निरगुडकर। प्रेक्षको, आपल्याकडे निवडणुकीच्या काळामध्ये राज ठाकरे यांनी भाषणाच्या दरम्यान एक वाक्य फार पॉप्युलर केलं होतं आणि ते म्हणजे लाव रे तो व्हिडिओ। लाव रे तो व्हिडिओ असं म्हटल्यानंतर भल्या भल्यांची थडगी भरायची। याचं कारण ते असे काही व्हिडिओ लावायचे की ज्याच्यामुळे समोरच्याची बोलती बंद व्हायची। आज हे सगळं आठवायचं कारण मलाही बोलायचंय लाव रे तो व्हिडिओ। पण त्याच्या आधी दिल्लीमध्ये गेले 2 दिवस काय चाललंय त्याचा एक निष्पक्ष असा टाइम लाईनचा लेखाजोखा मला तुमच्या समोर मांडायचा आहे। तारीख 20 जुलै, पहाटे 4 ची वेळ। 4 जुलैला पोलिसांनी जंतर मंतरच्या आसपास बॅरिकेड्स उभारायला सुरुवात केली की जेणेकरून मॉब कंट्रोल ठेवता येईल, तिथली जी वाहतूक आहे ती वाहतूक सुरळीत ठेवता येईल। 6 वाजता पोलिसांनी आंदोलकांशी चर्चा करायचा प्रयत्न केला। तारीख 20 जुलै सकाळी 6 वाजता बॅरिकेड्स उभारल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांशी चर्चा करायचा प्रयत्न केला। 7 वाजता अधिक प्रमाणात पोलीस तिथे मागवण्यात आले आणि मग तिकडे पोलीस खूप मोठ्या संख्येने जमले। 20 जुलै सकाळी 7 वाजता। 8 वाजता साधारणतः तिकडे 8-1 हजार लोकांचा क्राऊड होता। सकाळी 4 वाजता तो आकडा साधारणतः 4-1 हजाराच्या आसपासचा होता। 9:30 वाजता 20 जुलैला सकाळी 9:30 वाजता हाच जो क्राऊड होता तो हळूहळू व्हायलंट व्हायला लागला। ह्या क्राऊडनी मग ज्या बॅरिकेड्स उभ्या केलेल्या होत्या त्या पाडायला सुरुवात केली आणि त्यातल्या बऱ्याचशा बॅरिकेड्स त्यांनी उद्ध्वस्त करून टाकल्या। 10 वाजता 20 जुलै सकाळी 10 वाजता बघता बघता क्राऊड वाढत चालला आणि तो 15 ते 20 हजाराच्या आसपास पोहोचला आणि त्या 15 ते 20 हजाराच्या मॉबला कंट्रोल करणं अतिशय कठीण जायला लागलं। त्याचवेळी 2 कॉकरोच जनता पार्टीचे मेंबर्स नड्डा यांना भेटण्याकरता म्हणून, युनियन हेल्थ मिनिस्टर नड्डा यांना भेटण्याकरता म्हणून पोलिसांच्या गाडीतून रवाना झाले। ही गोष्ट आहे सकाळी 10 वाजताची। 10:30 वाजता पुन्हा तिकडे गडबडी माजली आणि पुन्हा ज्या उर्वरित काही बॅरिकेड्स किंवा इतर गोष्टी होत्या त्यावर त्या मॉबनी एक व्हायलंट हिंसक अशी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केल्यानंतर 10:30 वाजता वॉर्निंग देऊन पोलिसांनी एक सौम्य अशा स्वरूपाचा लाठीचार्ज केला की जेणेकरून तो मॉब कंट्रोल होईल। 11 वाजता एकदम अचानक त्याच्या आसपास सर्व दिशांनी खूप मोठ्या प्रमाणात तरुण जमले। ती संख्या साधारणतः आता 50 हजाराच्या आसपास पोहोचलेली होती। वेळ 11:30, सकाळी 11:30 ची वेळ 20 जुलै। त्या सर्व 50,000 लोकांनी मग संसदेकडे आपली वाटचाल सुरू केली, मोर्चाला सुरुवात केली। 12च्या सुमाराला, ज्यांना त्याची संपूर्ण टोपोग्राफी दिल्लीच्या ल्युटन्सची माहिती आहे, 12च्या सुमाराला अशोक रोडवर हा जो मॉब सगळा पोचलेला होता त्यांचा आणि पोलिसांचा जोरदार राडा सुरू झाला आणि त्याच्यामध्ये पोलिसांवर निर्मम अशा स्वरूपाचे हल्ले करण्यात आले।
1 वाजताच्या सुमाराला पोलिसांनी आधी वॉर्निंग देऊन सौम्य लाठीचार्ज करायला सुरुवात केली की जेणेकरून तो जो सगळा इरेट मॉब आहे तो मॉब शांत होईल, परंतु तसं काही घडलं नाही. दुपारी 2 वाजता हाच प्रकार जो काही मिनिटापूर्वी अशोक रोडला झालेला होता तोच शास्त्री भवनच्या समोरही तसाच प्रकार घडला. खूप मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज करण्यात आला. 1 वाजता अशोक रोडवर सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. 1:40 पुन्हा एकदा मॉब व्हायलंट झाल्यानंतर पोलिसांना अशोक रोडवर सौम्य अशा स्वरूपाचा लाठीचार्ज करावा लागला. 2 वाजता, बरोबर 2 वाजता शास्त्री भवन इथं पुन्हा मॉब आउट ऑफ कंट्रोल जायला लागला, तेव्हा पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. 3 वाजता सर्व बाजूनी मॉब आउट ऑफ कंट्रोल जायला लागला, अधिकाधिक हिंसक व्हायला लागला, पोलिसांवर हल्ला करायला लागला. त्यावेळी पोलिसांनी आधी वॉर्निंग देऊन टिअर गॅस म्हणजे अश्रुधुराच्या नळकांड्या फोडायला सुरुवात केली. ही सगळी धुमश्चक्री बरोबर 3 वाजता सुरू झाली. दुपारी 3च्या सुमाराला पार्लमेंट स्ट्रीट हा जो रस्ता ओळखला जातो तिकडे मोठ्या प्रमाणात अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आला, कारण खूप मोठ्या प्रमाणात क्राऊड जो होता तो चाल करून जात होता. 4च्या सुमाराला हे हल्ले अधिक तिखट बनले, विशेषतः जनपथवर मग त्यांनी हुल्लडबाजीला सुरुवात केली, खूप मोठ्या प्रमाणात नासधूस करायला सुरुवात केली. 5 वाजता म्हणजे 4 वाजता हे सगळं जनपथवर सुरू होतं, 5 वाजता हे लोण पोहोचलं कॅनॉट प्लेसमध्ये. कॅनॉट प्लेसमध्ये त्यांनी पुन्हा अशा प्रकारच्या हुल्लडबाजीला, राडेबाजीला सुरुवात केली. पोलिसांनी तिथे देखील लाठीचार्ज करायला सुरुवात केली आणि आता तर गल्ली बोळातून रस्त्यावर संसदेकडे जाणाऱ्या जवळपास प्रत्येक रस्त्यावर मॉब आणि पोलीस यांच्या तुंबळ युद्धाची परिस्थिती निर्माण झाली. मग त्यात दगडफेक करणारे होते, त्यात पोलिसांवर हल्ले करणारे होते, पोलिसांची वाहनं उद्ध्वस्त करून टाकणारे होते. मोठ्या प्रमाणात पोलीस जखमी झाले आणि पोलिसांच्या लाठीमारात अनेक तरुण देखील खूप मोठ्या प्रमाणात जखमी झाले, त्यातले काही आत्ता अत्यवस्थ आहेत. संध्याकाळी 7 वाजता हा सगळा मॉब जो होता तो हळूहळू डिस्पर्स झाला, आपल्या गंतव्य ठिकाणी जायला निघाला. ही गोष्ट होती 20 जुलैच्या संध्याकाळी 7 वाजताची. 8 वाजता, बरोबर 8 वाजता हे सगळं शांत होतंय असं वाटत असतानाच जंतर मंतर, जिथे आतापर्यंत सगळी प्रोटेस्ट निदर्शनं होत होती, तिथे पुन्हा 300 लोक जमा झाली आणि त्या 300 लोकांनी आंदोलन चालू है, आंदोलन चालू राहील अशा घोषणा देत तिकडे पुन्हा आंदोलनाला सुरुवात केली. या सगळ्या आंदोलनाच्या काळामध्ये पोलिसांबरोबरच्या तुंबळ युद्धाच्या, सीआरपीएफ जवानांच्या तुंबळ युद्धाच्या, रॅपिड ऍक्शन फोर्सचे जवान या सगळ्यांच्या आणि त्या आंदोलनकर्त्यांमध्ये जी झडप झाली, जे अक्षरशः युद्ध झालं, त्याची काही क्षणचित्र आज मला तुमच्या समोर दाखवायची आहेत. पाहूया आपण तो पहिला व्हिडिओ. लाव रे तो व्हिडिओ. आपण पाहिलं असेल कशा पद्धतीने मॉब मधले जे तरुण होते यातला कुठला तरुण नीट सारखी मेडिकल एक्झाम देणारा होता किंवा नीट बद्दल ज्याला काही काळजी आहे असा होता, हे तुम्हीच ठरवा. बरोबर 8 वाजता 21 जुलैला 8 वाजता जंतर मंतरवर नेमकं काय घडलं, लाव रे तो व्हिडिओ. तो मॉब इतका बेभान झालेला होता की त्या मॉबच्या हल्ल्यामधून जखमींना ने-आण करणाऱ्या ज्या रुग्णवाहिका होत्या त्या रुग्णवाहिका सुद्धा बचावल्या नाहीत. त्या रुग्णवाहिकांवर बाटल्या आणि दगड यांचा वर्षाव करण्यात आला. लाव रे तो व्हिडिओ.
इथं या संपूर्ण मॉबला इथं नेपाळ करायचंय, नेपाळ सारखा आपल्याला इथल्या राष्ट्रप्रमुखांवर हल्ला करायचा आहे, इथल्या मंत्र्यांवर हल्ला करायचा आहे, त्यांना मारून टाकायचंय, अशा स्वरूपाची एक बेभान गोष्ट त्याच्या डोक्यात घुसवली गेलेली होती. हा कुठला राष्ट्राभिमान आहे मला सांगा, की जिकडे राष्ट्राची संपत्तीच उद्ध्वस्त करायला आपण तरुणाईला भाग पाडतोय. लाव रे तो व्हिडिओ बघा. सब भागे पुलिस वाले, भागे. ये सिटी में देख सकते हो आप लोग किस तरीके से क्या हो रहा है. पोलिसांवर विविध प्रकाराने हल्ले करण्यात आले. ते हल्ले अत्यंत नियोजित अशा स्वरूपाचे होते. त्याचे असंख्य व्हिडिओ आहेत. त्यातलाच एक व्हिडिओ लाव रे तो व्हिडिओ. भाई पुलिसों की संख्या वहाँ पे देखो भाई, ये देखो पुलिसों के भाई भाई मार गए भाई सिखा गए ओ भाई सिखा गए भाई गुरु की पता है. देखो पुलिसों को मार दिया भाई, दंगा हो गया भाई ये देखो भाई दंगा हो गया भाई दंगा हो गया भाई. या मॉब मध्ये प्रोफेशनल दंगे करणारी माणसं आणली होती काय असं वाटण्या इतपत हिडीस कृत्य त्यांनी केली. महिलांच्या समोर, महिला पत्रकारांच्या समोर मुलांनी काय केलं ते पहा, मग तुम्हाला कळेल की हे आंदोलनकर्ते नेमके कोण होते. लाव रे तो व्हिडिओ. आप देखिए, ये जूम करो, ये दिखाओ कि ये देखिए किस तरीके से ये अभद्रता कर रहा है. ये देखिए इसकी ये जनजी, ये देश सुधारेगा, ये देश बर्बाद करने निकले हैं. पत्रकार आणि विशेषतः महिला पत्रकार या मॉबच्या टार्गेट करण्यात आलेल्या होत्या. चुन के चॅनल बघायचं. ते चॅनल आपल्याला सपोर्ट करणारा असेल तर त्याला फारसा त्रास द्यायचा नाही. परंतु जे चॅनल प्रश्न विचारणारा असेल, जे चॅनल आतापर्यंत आपल्या विरोधात भूमिका घेणार असेल, त्यातल्या महिला पत्रकारांची काय बर्ताव, काय प्रकारची वागणूक करण्यात आली आहे हे पहा. मग तुमच्या लक्षात येईल की ही महिला पत्रकार वाचली कशी, हेच आश्चर्य वाटतंय. लाव रे तो व्हिडिओ. देख सकते हैं भाई, ये छात्रों के लिए क्या आणखीन एका दुसऱ्या महिला पत्रकारावर असाच हल्ला करण्यात आला. टार्गेट करून म्हणजे टार्गेट बनवून डोक्यावर दगड घालण्यात आले. हातात सापडली असती तर तिच्या देहाचं नेमकं काय केलं असतं मला कल्पनाच करवत नाही. आणि आठवण झाली ती बांगलादेश मधल्या हल्ल्याची, जिथे तरुणाईला इतकं बेभान केलं गेलं होतं. त्यांनी राष्ट्रप्रमुख महिला असलेल्या शेख हसीना यांच्या घरावर नुसता हल्ला नाही केला, त्यांचं कपाट फोडलं होतं आणि त्यातून त्यांची अंतर्वस्त्र आंतरराष्ट्रीय मीडिया समोर अशी चिरफाडून दाखवली होती. जर त्या हाताशी लागल्या असत्या तर त्यांचं नेमकं काय केलं असतं. तीच परिस्थिती या महिला पत्रकाराला पाहिल्यानंतर माझ्या मनात धडकी भरवणारा तो विचार आला. लाव रे तो व्हिडिओ. ये प्रोटेस्ट है, पुलिस ने फिलहाल घेरा बनाया है हमें बाहर निकालने के लिए. मैं सर नीचे कर रही हूँ क्योंकि ये लोग पत्थरबाजी कर रहे हैं. क्या आप पत्रकारों को आवाज नहीं उठाने देंगे? हे सगळं जे सुरू होतं ना प्रेक्षको, ते सगळं एक नियोजित होतं. इथे माणसं आणायची, त्यांच्याकडून दंगे घडवायचे. म्हणूनच मी वारंवार सांगत आलो की हे आंदोलन आता अभिजित दीपके याच्या हातात राहिलेलं नाही, किंबहुना हे त्याला हाताशी धरून त्याच्या मार्फत करण्यात आलेले याची जाणीव जेव्हा होईल ना, तेव्हा एक भीषण विषण्णता त्याच्यामध्ये येणार आहे. याचं कारण आपला वापर करून देशविघातक शक्ती या देशामध्ये काय घडवतायत आणि त्यांना काय घडवायचंय. ऐका या व्हिडिओ मधला आतंकवादी, होय आतंकवादी या देशाची काय अवस्था करायची आहे याबद्दल नेमकं काय विधान करतोय ते मग तुमच्या लक्षात येईल. लाव रे तो व्हिडिओ. और यहाँ पर हम आज यूं ही नहीं खड़े हैं. अभी ये तमाशा तो शुरू हुआ है नरेंद्र मोदी, अभी ये तमाशा शुरू हुआ है, अभी ये खेल शुरू हुआ है. और इस जज्बे का आंदोलन को, इस जज्बे का अंदाजा तुमको अभी नजर आ रहा होगा. ये अभी पिक्चर बाकी है और इस पिक्चर का जब तुमको अंदाजा होगा तो तुम भी वो बांग्लादेशी की तरह या किसी और मुल्क की तरह असाइलम लेके कहीं और भाग जाओगे. क्योंकि जितनी चोरियां फरेब तुमने की है
उस हिसाब से तुम्हें असाइलम लेना ही बेहतर है। यहाँ पर तुम्हारे लिए इस देश में कुछ नहीं बचा, इस मुल्क में कुछ नहीं बचा। इनकलाबो इनकलाबो इनकलाब जिंदाबाद। आणखीन एक महत्वाचा पुरावा, मी पहिल्या दिवसापासून याच्यातल्या अमेरिका किंवा चायना यांचा हात असल्याचा दावा करतोय, डीप स्टेट विषयी बोलतोय। डीप स्टेट इथे वारंवार गुंतवणूक करून माणसांना गुमराह करतंय, पत्रकारांना हाताशी धरतंय, विचारवंत लेखक कलावंत यांना आपल्याकडे आकर्षित करून घेतंय। त्याकरता त्यांना अवॉर्ड दिली जातात, कोणाला मॅक्सेसे दिलं जातं, कोणाला काय दिलं जातं, कोणाला परदेशी स्कॉलरशिप दिल्या जातात आणि त्याच्यातून त्यांचं पूर्ण ब्रेनवॉश करून त्यांना या देशाविरुद्ध लढायला भाग पाडलं जातं। हे सगळं अत्यंत नियोजित होतं। जसं एखाद्या अतिवृष्टीची कल्पना हवामान खात्याला असते, तशी अतिदंगलीची कल्पना कोणाला असेल इकडे, तर ती कल्पना आहे US एम्बेसी अँड कॉन्सुलेट इन इंडिया। होय होय, US एम्बेसी अँड कॉन्सुलेट इन इंडिया 17 जुलै, तुमच्या पडद्यावर मी त्यांचे नोटिफिकेशन आहे ते दाखवतो। 17 जुलै 26 हे त्यांचं नोटिफिकेशन आहे आणि US एम्बेसी दिल्लीनी, नवी दिल्लीनी ते नोटिफिकेशन काढलंय आणि त्यात काय दिलेलं आहे की लोकेशन कुठे कुठे दंगे घडणार आहेत, तर सेंट्रल दिल्ली, पर्टिक्युलरली एरिया सराउंडिंग जंतर मंतर, पार्लमेंट हाऊस अँड किशन घाट इकडे हे दंगे घडणार आहेत। आणि इव्हेंट लार्ज क्राउड्स आर एक्सपेक्टेड टू गॅदर ऑन 26 जुलै इन सेंट्रल दिल्ली। अमेरिकेतल्या लोकांना हे कसं कळलं की इकडे 20 जुलैला सकाळपासून खूप मोठ्या प्रमाणात दंगा फसाद करणारी लोक इथे जमणार आहेत आणि हा सगळा जंतर मंतरच्या आसपासचा आणि पार्लमेंटच्या आसपासचा परिसर असणार आहे। द एक्सपेक्टेड गॅदरिंग ऑफ पॉलिटिशियन्स अँड ऍक्टिव्हिस्ट कोइन्साइड्स विथ द ओपनिंग डे ऑफ द मॉन्सून सेशन। दर अधिवेशन संसदेचं म्हटलं की त्याच्या पहिल्या दिवशी असे राडे कसे होतात। हिंडनबर्ग कधी ओपन झाला विचार करा, अधिवेशनाच्या आदल्या दिवशी। त्याच्या आधी शाहीनबाग कधी, अधिवेशनाच्या आसपास सुरू झाली। हे नेमकं काय आहे आपल्याकडे आणि याची कल्पना US एम्बेसीला कशी असते। आणि त्यात त्यांनी लिहिलंय ॲडिशनली गिवन द लार्ज स्केल ऑफ these two demonstrations, Delhi police are expected to implement strict security measures and traffic management through central Delhi. US government personnel are advised to exercise caution, avoid affected areas. हे सगळं अमेरिकन लोकांना आधी कसं माहिती होतं? Were they tutored? Were they knowing about all this? How come? आपल्याला कळतं वॉशिंग्टन DC मध्ये आता काय चाललंय याची नोटीस कधी भारतीय एम्बेसीनी काढल्याचं तुम्हाला आठवत आहे? मग ह्यांच्याकडे अशी नोटीस आपल्या देशाबद्दल ही निघते, याचा अर्थ आम्ही नेमका काय घ्यायचा? म्हणून मी हा सर्वात शेवटी तुम्हाला नोटिफिकेशन दाखवलं होतं, जे आम्ही पहिल्यापासून सांगत होतो की यामागे परकीय शक्ती आहेत आणि इथल्या तरुणांना इथे गुमराह केलेले आहेत। 2 प्रकारचे विद्यार्थी इकडे तुम्हाला सांगतो, याच्या चेहरे मला दिसतात। आतापर्यंतची सगळी झालेली आंदोलनं आणि हे आंदोलन याच्यामध्ये मूलभूत फरक आहे। 2014 साली मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर आंदोलनांची एक मालिका सुरू झाली। छोटे छोटे उद्योग दररोज सुरू करायचे। या देशाविषयीचा असंतोष सतत असा पेटता ठेवायचा। कधी अवॉर्ड वापसी करा, कधी मॉब लिंचिंग होते असं सांगा, कधी काय गोमांसावरून कोणाला मारलंय याच्याबद्दलच्या अवया उठवा, कधी अल्पसंख्याकांवर अन्याय होतोय त्यामुळे अल्पसंख्याक कलावंतांना इथे असुरक्षित वाटतंय, अशा प्रकारच्या गोष्टी करा। आणि ते संपतंय तर 2015 साली पहिलं मोठं आंदोलन सुरू झालं ते पाटीदारांचं। पाटीदार हा गुजरात मधला अतिशय संपन्न आणि मोठ्या संख्येने असणारा समाज। त्यांनी आरक्षणाची मागणी केली आणि त्या आरक्षणाच्या मागणीचं नेतृत्व करणारा हार्दिक पटेल होता। पुढे तो हार्दिक पटेल हा काँग्रेसमध्ये गेला आणि काँग्रेसमधून 2022 साली भारतीय जनता पक्षात आला आणि त्यांचा आमदार म्हणून आता तो सुखाने व गुजरातच्या असेंब्लीमध्ये आहे। त्या आंदोलनाची व्याप्ती ही गुजरातपुरती, गुजरातच्या काही भागांपुरती आणि त्यात सुद्धा एका समाजापुरती म्हणजे पाटीदार समाजापुरतीच मर्यादित होती। ते जे आंदोलन होतं ते असं सर्वव्यापी आंदोलन करायचा प्रयत्न केला गेला नव्हता। मग त्यानंतर आलं मराठा आंदोलन। महाराष्ट्रामध्ये ते मराठा आंदोलन आणि मराठा समाजाचे मूक मोर्चे निघाले आणि त्यानंतर त्या संपूर्ण आंदोलनाला एक अतिशय वेगळंच वळण मिळालं जेव्हा ते मुंबईत आले।
शेवटी हायकोर्टाला दखल घेऊन सांगावं लागलं की आझाद मैदानाचा परिसर सोडता तुम्हाला दुसरीकडे रस्त्यावर उतरून आंदोलन करता येणार नाही. हा जो कायद्यातला तरतूद होती त्याचा वापर इकडे करून द्या, त्याची ओळख इकडे करून द्यावी लागली. ते जे आंदोलन आहे त्या आंदोलनातनं गावागावांमध्ये मराठा आणि ओबीसी आणि मराठा आणि इतर समाज यांच्यातले लढे पद्धतशीररित्या पेटवण्यात आले. का? तर मुख्यमंत्र्यांचं नाव देवेंद्र फडणवीस. 2020 साली आपल्याकडे सीए, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार, इथे अधिवेशन चालू होणार, त्या काळात बरोबर इथे त्याच्या विरोधात आंदोलनं सुरू झाली आणि शाहीन बाग, मुंबईला दिल्लीला येणाऱ्या अनेक महत्वाच्या नाक्यांवर शाहीन बाग सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि त्याची छोटी छोटी वर्षन भारतातल्या अनेक गावांमध्ये, महाराष्ट्रात तर खामगाव आहे, बुलढाणा आहे, अशा छोट्या छोट्या गावात पण सुरू झाली. पण ती प्रामुख्यानं मुस्लिम समाजाची होती, कारण त्यांच्या नागरिकत्वाचे प्रश्न निर्माण झालेत असं खोटं त्यांच्या मनामध्ये नॅरेटिव्ह कथ्य पसरवलं गेलं, ज्यांनी आजपर्यंत आयुष्यात कधी संविधान हातात घेतलं नव्हतं व संविधान हातात घेऊन ते संविधानाच्या शपथा घ्यायला लागले. ज्याने इकडे शरिया कायदा हवा आहे ते आता बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हातात घेत होते. त्याच्याच आसपास आणखीन एक मोठं आंदोलन आपल्याकडे झालं, ते होतं किसान आंदोलन. सरकारने किसानांच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी कृषी क्षेत्राचे 3 कायदे केले होते. ते 3 कायदे त्यांना मागे घेण्याकरता म्हणून दिल्लीच्या सगळ्या बॉर्डर्स लॉक करण्यात आल्या आणि हजारो ट्रॅक्टर, ज्यांच्याकडे 2 आणि 5 एकर सुद्धा जमीन नाहीये, असे अल्पभूधारक, विशेषतः प्रामुख्याने पंजाब हरियाणाच्या बॉर्डर मधले अल्पभूधारक गरीब शेतकरी एकदम ट्रॅक्टरचे मालक बनले आणि हजारो ट्रॅक्टर घेऊन 26 जानेवारीला त्यांनी जणू काही एखाद्या देशावर आपण चाल करतोय रणगाडे घेऊन तसे हल्ले केले. आणि जिकडे काही मिनिटात तासापूर्वी या देशाचा तिरंगा फडकावला गेला होता आणि 140 कोटी भारतीयांच्या वतीनं पंतप्रधानांनी त्याला सलामी दिलेली होती, तो झेंडा उखडून टाकण्यात आला आणि तिकडे खालिस्तानचा झेंडा लावल्यानंतर खालिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. तेव्हा या सगळ्या आंदोलनाच्या मागे नेमकं कोण होतं हे देखील समोर आलं. पण ही जी सगळी आंदोलनं झाली, पाटीदार आंदोलन ते काही जिल्ह्यांपुरतं आणि पाटीदार समाजापुरतं, किसान आंदोलन हे दिल्लीतल्या एका बॉर्डर पुरतं आणि शीख आणि त्या सगळ्या समाजापुरतंच मर्यादित होतं. मराठा आंदोलन हे जरी महाराष्ट्रभर पसरलं असलं तरी प्रामुख्याने मराठा समाज त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात सहभागी झालेला होता. तीच गोष्ट आहे सीएएची, ज्याच्यात मुस्लिम खूप मोठ्या प्रमाणात सहभागी झालेला होता. परंतु इथे मला एक वेगळा डाव दिसतोय जंतर मंतरच्या या आंदोलनामध्ये, कॉक्रोच जनता पार्टीच्या. याच्यामध्ये तुम्हाला समोर यायला शिकली सवरलेली, सुंदर इंग्लिश बोलणारी, सोशल मीडिया सेवी अशी एक टीम आणि फौज तुमच्या समोर येते. ती तुमच्या समोर इंग्रजीमध्ये सफाईदार लॉजिक मांडून काय काय गोष्टी मांडते आणि तुम्हाला असं वाटायला लागतं, अरे हे सरकार किती निर्दयी आहे, हे सरकार किती क्रूर आहे, हे सरकार यांच्यावर अत्याचार करतंय, जुलूम करतंय, कोणत्याही परिस्थितीत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे. आज नीटची री एक्झाम झाली, नीटचा निकाल लागला, ती मुलं आता मेडिकल ऍडमिशनला जायला लागलेली आहेत. ही संपूर्ण व्यवस्था सुधारण्याकरता म्हणून प्रत्येक गल्ली बोळात, गावागावात जे पेपर लीक करणारे काय म्हणू आपण ज्याला कंपू निर्माण झालेत, गुंड निर्माण झालेत, ते समूळ उखडण्याकरता सरकार डिसायझिव्ह पावलं टाकते. अशा वेळेला त्या व्यवस्थेला बळकट करायला मदत करायची का रस्त्यावर येऊन नीटचा प्रश्न आता तसा निकाली निघाला असला तरी एकाच गोष्टीची मागणी करायची की ती म्हणजे धर्मेंद्र प्रधान या एज्युकेशन मिनिस्टरचा राजीनामा पाहिजे, जेणेकरून ही व्यवस्था एका रात्रीत सुधारणार आहे. हेच ते आंदोलन पेटवणं, चिघळत ठेवणं आणि हेच ते डीप स्टेट. हेच आपल्याकडे यापूर्वी अनेक देशात घडलं. 1953ला मोहम्मद मुसादेन या एका राष्ट्रीय नेत्यांनी इराणच्या तेल विहिरीतून तुम्ही तेल काढता, बहुराष्ट्रीय अमेरिकन कंपन्या, ते तेल आमचं आहे, तंत्रज्ञान आणि पैसा तुमचा असला तरी जमीन आणि तेल आमचं आहे, तेव्हा आम्हाला त्याच्यात भागीदारी, हिस्सेदारी मिळाली पाहिजे. या प्रश्नावर जनमत जागृत केलं आणि त्यावर तो निवडणूक जिंकला. हे सहन न झालेल्या अमेरिकन डीप स्टेटनी मग त्याच्या विरोधात रोज आंदोलनं करायला सुरुवात केली. छोटी छोटी आंदोलनं रोज करत 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 त्या सरकारला इतकं बेजार करून सोडलं, तो असंतोष इतका पेटला की एक दिवशी मोहम्मद मुसादेनला तो देश सोडून पळून जायला लागलं आणि त्यावेळी तिकडे आयातुल्ला खोमेनी या अमेरिकन भावल्याची सत्ता तिकडे आली. तेच मोहम्मद युनूसच्या बाबतीत बांगलादेशमध्ये आहे. मोहम्मद युनूस
हा अमेरिकेच्या तंत्रावर चालणारा एक बोलका पोपट होता आणि त्याचंच राज्य आलं. हीच गोष्ट प्रत्येक ठिकाणी त्यांना दिसायला लागली आहे. नेपाळमध्ये पॉप्युलर सरकार आलं म्हणून आमच्याकडे अशाच प्रकारचं सरकार येईल अशी आशा बाळगणाऱ्यांना आता नेपाळमधल्या सरकारबद्दल लोकांचं काय मत आहे आणि तिकडे काय चाललंय याची माहिती नाहीये. आपको क्या लगता है किस तरीके का नेता यहाँ पर होना चाहिए? मोदी जैसा यहाँ पे होना चाहिए. न्यूयॉर्क स्टेटमध्ये एक महापौर बनतो झोराब ममदानी आणि आम्हाला स्वप्न पडायला लागतात की आम्ही 140 कोटीच्या भारतीयांच्या निवडणुका जिंकल्या आहेत. का तर निवडणुका लोकशाही मार्गाने जिंकता येत नाहीत म्हणून कधी ईव्हीएमचा मुद्दा काढा, कधी SIRचा मुद्दा काढा. हेच ते देशाला सतत डिस्टेबलाइज करणं. पण या आंदोलनामध्ये मला चित्र वेगळं दिसतंय. सफाईदार बोलणारी, लॉजिक मांडतोय असं दाखवणारी ही अशी शिकलेली पिढी समोर ठेवायची आणि दगड फेकणारी, महिलांसमोर आपलं लिंग काढणारी, पोलिसांवर हल्ले करणारी, पोलिसांची वाहनं उद्ध्वस्त करणारी, प्रधानमंत्र्याच्या घरावर हल्ला करण्या इतपत ज्यांची क्षमता आहे अशी माणसं बॅकएंडला ठेवायची. ती लोअर मिडल इन्कम ग्रुपमधनं आली असतात, ज्यांनी 10वीत शिक्षण सोडलेलं आहे, 12वीत शिक्षण सोडलेलं आहे. त्यांचा नीटशी, व्यवस्थेशी, डॉक्टर बनण्याशी, कशाशी काहीही संबंध नाहीये. आणि या सगळ्याचं सोशल मीडियावर जोरदार ॲम्प्लिफिकेशन करायचं. ह्याकरता हजारो शेकडो युट्यूबर्सना नादी लावायचं, कच्छपी लावायचं आणि त्यांना हाताशी धरून खूप मोठ्या प्रमाणात इकडे जन आंदोलन घडवायचं. म्हणजे एकीकडे मुखवटा म्हणून इंग्लिश स्पीकिंग लॉजिक मांडणारी अशी मुलं जी मध्यमवर्गीय सुखवस्तू घरातली आहेत आणि त्यांच्या आडोशाला, त्यांच्या मागे त्यांना कल्पना पण नाही की आपल्या मागे नेमके कोण उभे आहेत आणि कशा करता उभे आहेत. आपल्या हातात पुस्तकं असतील पण त्यांच्या हातात दगडं आणि बाटल्या आहेत. हाच तो नवा जेनझीचा आंदोलनाचा मार्ग. तो आपल्या समोर यावा म्हणून आजचा हा कार्यक्रम होता. लाव रे तो व्हिडिओ. मला कल्पना आहे ह्याच्यावर खूप सिव्हिअर रिॲक्शन येतील. याचं कारण याच्या विरोधात लगेच पोलिसांनी मारहाण केल्यानंतर जखमी झालेल्या तरुण तरुणींचे अनेक व्हिडिओज येतील आणि ते झालेले आहेत. मीच स्वतः सांगतो, होय ते झालेले आहेत. 30 ते 40 हजाराचा क्राऊड असा कंट्रोल करताना जेव्हा तुमच्या मागून, लक्षात घ्या, तुमच्या मागून दगडफेक होतीये तेव्हा पोलिसांनी काय करणं अपेक्षित होतं. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज करावा लागला. याचं कारण तुम्ही जरी सभ्यपणे बोलत असतात मित्रांनो, मैत्रिणींनो, तरी तुमच्या मागून दगडफेक करणारे चेहरे समोर येत होते. आणि हेच त्या देशविघातक शक्ती ज्या तुमच्या हातातून आंदोलन खेचून काढून नेत आहेत आणि तेच समोर यावं ह्याच्याकरता मी आज हा कार्यक्रम केला. जे आमचे आंदोलन करणारे मित्र भगिनी या सगळ्या ज्या या हल्ल्यात जखमी झालेल्या आहेत त्यांना लवकर आराम पडावा आणि त्याहीपेक्षा सुद्धा त्यांच्या डोक्यात सुबुद्धी यावी याच्याकरता मी हा कार्यक्रम केला होता. आपल्याला करायची ती मतं पटणार नाहीत, आपण जरूर व्यक्त व्हा. कोणत्याही विरोधी मताचा मी आदर करतो, परंतु व्यक्त होताना सभ्यता सोडू नका, इतकीच फक्त पातळी सोडू नका एवढीच विनंती करतो. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. असे नवनवीन विषय घ्यायला आम्हाला उद्युक्त करा. पाहायला विसरू नका द उदय निरगुडकर शो.